राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एक मोठी घडामोड घडताना दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पडणार असून 6 ते 7 खासदार जे आहेत ते ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या सेनेमध्ये दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण आता सध्या धाराशिवमध्ये आहोत. आपण माझ्या पाठीमागे पाहिले तर ओमराजे निंबाळकर जे ठाकरे सेनेचे खासदार आहेत त्यांचं ते संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये आपण सध्या पाहताय एकदम शुकशुकाट असा तो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण माझ्या डावीकडे पाहिले तर एकदम वरती बघितलं तर ठाकरे सेनेचं जो मशाल चिन्ह आहे त्या पक्षाचा लोगो अद्याप देखील ओमराजेंच्या कार्यालयावरती झळकताना आपल्याला दिसून येत आहे. काल ओमराजे निंबाळकर जे आहे ते वडिलांच्या निकालाच्या सुनावणीसाठी मुंबईमध्ये होते आणि हा जो निकाल आहे तो 20 तारखेला पुढे गेल्यामुळे ओमराजेची भूमिका जी आहे ती सध्या गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळते. ओमराजे जे आहे ते सध्या कोणाच्याही संपर्कात नाही आहेत. मात्र ओमराजेची भूमिका जी आहे ती अद्याप स्पष्ट झालेली नाही. जाणकारांच्या मते 20 तारखेचा पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर जी आहे ती ओमराजे आपली भूमिका स्पष्ट करतील असा अंदाज जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र येणाऱ्या काळात धाराशिवच्या राजकारणाचं समीकरण कसं असेल ते हे काही दिवसात येणारा काळच स्पष्टपणे सांगून जाईल. मी वैभव पारवे, LS मराठी, धाराशिव.